रामकृष्ण हरी सज्जन हो, आज आपणाला घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग आहे. संत त्यांच्या ताब्यामध्ये इंद्रिये असतात आणि आम्ही तुम्ही सामान्य माणसं इंद्रियांच्या ताब्यात असतो. संतांचा एवढा मोठा अधिकार, विवेक आणि वैराग्य जागा असतं की ते इंद्रियांना ताब्यात ठेवू शकतात आणि म्हणूनच ते संत असतात. म्हणूनच त्यांना संतत्व प्राप्त झालेलं असतं. महाराज काय म्हणतात इंद्रियांना, ऐका. घेये घेये माझे वाचे गोड नाम विठोबाचे डोळे तुम्ही घ्या रे सुख. पहा विठोबाचे मुख डोळे तुम्ही घ्या रे सुख. पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात घेई घेई माझी वाचे. वाचा सगळ्यात महत्त्वाची आहे. त्या वाचेला महाराज म्हणतात नाम घे, विठोबाचं नाम घे, ते गोड आहे. गोड नाम विठोबाचे. दुसऱ्या चरणात डोळ्यांना आज्ञा करतात डोळे तुम्ही घ्या रे सुख. अरे डोळ्यांनो पहा त्या विठोबाकडे, कसा आनंद होतोय तो. पहा विठोबाचे मुख. तिसरं चरण तुम्ही ऐका रे कान. श्रवण एथ मोक्ष आहे ऐता श्रवणाची माझी. श्रवण इंद्रियाचं काम आहे श्रवण करणे. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही ऐका रे कान. काय ऐका? माझ्या विठोबाचे गुण डोळे तुम्ही घ्या रे सुख. माझ्या विठोबाचे गुणगान तुम्ही ऐका, कान तृप्त होतील. आणि चौथ्या चरणामध्ये मनाला काय म्हणतात? मना तेथ धाव घेये. हे मना तू तिकडे धाव घे. तुझा स्वभाव काय धावायचा आहे ना, तर मग अशी धाव मार, अशी धूम ठोक ना, थेट राहे विठोबाचे पाये. विठोबाच्या पायावर जा, तिथे राहा. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. असा एक महाराजांचा अभंग आहे. एकदा का तू त्याचं चरण बघितलंस ना विठोबाचे, तर तुझी धावाधाव संपून जाईल. तो का म्हणे जीवा. जीवाला पण सांगतात ते नको सोडू या केशवा. तुम्ही डोळे तुम्ही घ्या रे सुख. बघा संतांना इंद्रियांना त्या ऑर्डर करतात, आज्ञा करतात, म्हणजे इंद्रिय त्यांच्या ताब्यात आहेत म्हणून ते संत आहेत. एक दृष्टांत पाहूया. एक मुलगा वडिलांना म्हणतो बाबा ते पोलीस चाललेत आणि त्याच्यामध्ये कोण होतो, सगळ्या बाजूने पोलीस आणि मध्ये. तर बाबा म्हणतात अरे तो चोर आहे, त्याला धरून तुरुंगात चालवलं आहे. पोलिसाच्या मध्ये असतो तो चोर असतो. दुसऱ्या दिवशी DSP रस्त्याने चालले होते आणि त्याच्या अवतीभोवती पोलीस होते. तर तो मुलगा बाबाला म्हणतो बाबा आज बघा तो मोठा चोर आला आहे बघा. तो म्हणतो हे गबस म्हणले, अरे तो मध्ये चाललाय तो DSP आहे. मुलगा म्हणतो काल कसं म्हणले तुम्ही की पोलिसांच्या मध्ये असतो तो चोर असतो, आणि आज तुम्ही वेगळं सांगताय, काय फरक आहे याच्यामध्ये? बाबा म्हणतात काल जो पोलिसांच्या मध्ये होता ना, तो पोलिसांच्या ताब्यात होता आणि तो तुरुंगात त्याला चालवलं होतं. आणि आज जो मध्ये आहे ना, त्याच्या ताब्यात पोलीस आहेत आणि पोलीस त्याच्या ऑर्डरप्रमाणे चाललेले आहेत. एवढा फरक आहे. तसं संतांच्या ताब्यात इंद्रिय आहेत आणि आम्ही तुम्ही इंद्रियांच्या ताब्यात आहोत. असा फरक संतांचा आणि आपला आहे. आणि म्हणून इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. तुकाराम महाराज म्हणतात इंद्रिय ताब्यात ठेवायला शिका. आणि ते फक्त जसं गीतेमध्ये म्हटलेलं आहे की चंचलम हि मन कृष्ण, याचं उत्तर देताना भगवान असं म्हणले की असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तो कौंतेय
वैराग्येन च गृह्यते. अर्जुना, तू म्हणतोस ते बरोबर आहे, इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवता येत नाही, पण वैराग्य आणि अभ्यास यांच्या सहाय्याने त्यांना आपल्या ताब्यात ठेवता येतं. म्हणून वैराग्याचा आणि ज्ञानाचा आधार घ्या, आपले इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवा, आपण नक्की आनंदमय आणि मंगलमय झाल्याशिवाय राहणार नाही. हा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला आहे ते ज्ञान वाटेत राहा, ज्ञान समृद्ध होईल आणि आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल. रामकृष्ण हरी.